काजवा, ज्याला हिंदीमध्ये आपण जुगनू आणि इंग्लिशमध्ये फायरफ्लाय बोलतो. चिमूटभर जीव, ज्याचा लाईफ जेमतेम 30 ते 40 दिवस. अचानक असा एखादा काजवा उडताना दिसला की किती मस्त वाटतं. इमॅजिन केले पूर्ण जंगल जेव्हा त्यांच्या लाईटने चमकत असेल तेव्हा किती सुंदर दृश्य असणार. ते बघायला चला आमच्यासोबत अशा एका जंगलात. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज, होप यू आर डुईंग ग्रेट. सो आज आम्ही चाललोय फायनली खूप दिवसानंतर फिरायला आणि आपल्याला घेऊन चाललोय आमच्या दगड गँगचा एक मेंबर बुल्या बुल्या बुल्या. एक कार पुढे गेली आणि आमच्या कारमध्ये श्वेता आणि मिसेस बुले. भंडारदाराला आपण चाललोय, काजवा महोत्सव आहे तिकडे आणि स्टेला आपल्याला मस्त रवीचं घर आहे. मजा आहे आज. परत आपण ड्रायव्हर सीटवर आलोय आता वांग्याच्या गाडीमध्ये. सासऱ्याचे आहे काय? वांग्याला ट्युटोरियल द्यायचं काम चाललंय सध्या, घाटामध्ये कसं चालवायचं. आणि मीच गाडी फर्स्ट टाइम चालवतोय. खाली दगड. कसारा घाट क्रॉस करून आम्ही आलो पावली डॅमला. इकडे उन्हामुळे पाणी खूपच कमी झालेलं. आम्ही गार वाऱ्याचा आनंद घेत बिटक्या खाल्ल्या आणि निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे, एका सुंदर सनसेटचा आनंद घेत. जसं आम्ही काजव्यांजवळ पोहोचलो तिकडे आम्ही पाहिलं जत्राच भरली इकडे. तर गर्दी बघ किती. टॉर्च मार ना थोडीशी. टॉर्च मारल्यावर कसा दिसेल आम्हाला कसं माहिती एलईडी आहे काय? प्रूफ पाहिजे. एक नंबर. वाह, खतरनाक आहे. मनसोक्त काजवांनी भरलेलं जंगल बघून आम्ही गेलो थेट जेवायला आणि तिकडून गेलो डायरेक्ट रवीच्या घरी. रवीचं घर एवढ्या हाईटवर होतं की जणू हिल स्टेशनच. रात्रभर आम्ही टेरेसवर झोपलो. तिकडे वारा एवढा की आम्ही उन्हाळ्यात चादर घेऊन झोपलेलो आणि वाऱ्याचा स्पीड एवढा की आम्हाला चादर खोचून ठेवायला लागलेली. वाटेत बैलगाडी दिसली की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामासोबत शेतावर चालवलेली बैलगाडी आठवते. इकडे वाटेत आम्हाला खूप छोटे मोठे घाट्स लागले. उन्हामुळे सगळे सुकून गेलेले. धो धो पडणारा रंधा वॉटरफॉल पण बराफार सुकून गेलेला. भंडारदारा डॅमची हालत पण सारखीच. त्याच्या सुकलेल्या कट्याड्याकडे बघून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण पावसात पुन्हा इकडे येऊ. पुन्हा ती हिरवीगार झाडं आणि धावते वॉटरफॉल बघू. सो फायनली आम्ही कालपासून फिरतोय कडक उन्हामध्ये. व्हिएतनाममध्ये कडक उन्हामध्ये फिरून लेसन लर्न नाही केलं आम्ही. सो परत आलोय आता भंडारदारामध्ये पूर्ण फिरतोय साईडला. डॅममधून पाणी वगैरे तर काय सोडलं नाही आहे, बट स्टील झरणे वगैरे चालू आहे आणि इथं गार्डन आहे साईडला. आता इथं लंचचा प्लॅन आहे. वांग्याकडे काय होत सध्या बॉटल आहे आणि बाकीचे पाणी बाकीचं सामान घेऊन गेलेत सगळे लोक. आम्हीच उरलो. पण इथं सीन सही आहे, मस्त गार वारा आहे. एकदम कडक ऊन आहे पण गार वारा आहे. मजा आ गया. ते आपले लोक तिकडे गेलेत, त्या गार्डनमध्ये जायचं आहे आपल्याला. इथून चाललोय आतमध्ये. काय सही गार्डन आहे रे. पावसात तर अजून भारी वाटत असेल. नाही इकडे नाही आलो आपण लास्ट टाइम. इथे मस्त फॅमिली लोक येऊन मजा करत होते. सही आहे बे इथे, वाटत नाही उन्हाळ्यात. आजीला आंबा. वा वा, एक नंबर. अजून एक असेल ना. अरे तसं नको करू, सगळं भारी येते. एका पिशवीतून उडवा, दुसऱ्या पिशवी द्यायला पाहिजे. मस्त भेळची सोय झाली आपली. पेरी पेरी भेळ. पेरी पेरी भेळ. हे पण देतात ना ते. याच्यात काय आहे? याच्यात
ज्याला सुकी खायची असेल त्याने आधी ही खाऊन घ्या. हा आहे वरती भंडारदराचा डॅम, जिथलं पाणी सध्या तर काय सोडलं नाही, पण जे गाळ आलं ते असं वाटतंय की रेड सी आहे. एकदम थोडंसं पाणी सोडलं आहे, मे बी ते फ्लो चालू ठेवण्यासाठी असेल, शेती भीतीसाठी. तर मित्रांनो, फायनली आपला भंडारदराचं सगळं बघून झालं आहे आणि उन्हात फिरून फिरून सगळं टॅन झालो आहे परत. वांगे पण, वांग्याला तर आंबे खाऊन खाऊन पोळ्या आलेत. ते पण नाकावरचे एकदम बेकार गाणं. ॲक्च्युली काय खूप दिवसानंतर हा ब्लॉग आला आहे आणि खूप ड्रायव्हिंग झाले, सो नीट रेकॉर्ड नाही करता आलं बिकॉज आपले ड्रायव्हर सध्या नवीन आहे पंचचे. तो घाटामध्ये मलाच घ्यायला लागलं. आपली मागची पब्लिक येते अजून. इथून आता प्लॅन आहे डायरेक्ट भातसा डॅम जायचा. सो लेट्स सी, कारण मध्ये तर फक्त आपल्याला बारवी डॅम लागतो, तो तर आपण कालच बघितला. जर आपण नाही गेलो तर कट करा ते भातसा डॅमचं. येस. रिटर्न घरी जायला खूपच वेळ झालेला आणि वांग्याने आधीच बनवती लावलेली. जर आपण नाही गेलो तर कट करा ते भातसा डॅमचं. सो आम्ही भातसा डॅमचा प्लॅन केला कॅन्सल आणि गेलो थेट घरी. वांग्या, मग कसं वाटतंय घाटामध्ये चालून फर्स्ट टाइम? चार लोकांचा जीव वांग्याच्या हातामध्ये आता. वा वांग्या वा, अचिव्हमेंट अनलॉक, फायनली उतरवलं आम्हाला. वी आर सेफ. ही आपली दुसरी गाडी. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. रवी, तो आंबा उचल रे, तर तो आंबा दे ना. वा, रवी आमचा काजवा बनलेला आहे.